नमस्कार द्राक्ष बागायतदारांनो, कशा आहात? रामकृष्ण हरी मंडळी. तर आपण सल्फर या गोष्टीविषयी आपण बोलणार आहे. सल्फरनं आपल्याला जे जमिनीमध्ये जे आहेत ना अन्नद्रव्य ऑप्टिक्ससाठी खूप काय थोडेफार मदत होते किंवा जास्त प्रमाणात मदत होते. तर सल्फरचा अनेक उपयोग असतात की बुरशीनाशक म्हणून देखील करू शकतो बुरीसाठी. आता बागायत बुरी आल्या तर महागड्या बाटल्या रिकाम्या करूस्तोवर आहे ना आपण या ठिकाणी याचा वापर थोडं करू शकतो. यामध्ये एक थोडंसं लक्ष देण्याची गरज आहे. कारण की सल्फर हे फवारताना जास्त करून गच्च फवारणी करणे टाळावी, जेणेकरून आपल्या मण्यावर आहेत ना ते डाग येणार नाहीत. आणि त्याचबरोबर जर आपण ड्रीपमधून जर सोडणार असेल तर आपल्या जे रानात जे क्षार जास्त झालेले आहेत किंवा पीएच जास्त झालेले आहेत ना त्या ठिकाणी आपल्याला बऱ्यापैकी चांगला रिझल्ट इथं पाहण्यास भेटतो. तर सल्फर ही एकरी 3 किलोच्या आसपास आपण सोडावे. ड्रीपमधून सोडत असताना थोडंसं आपल्याला जे आहे ना थोडेसे असं बादली किंवा दुसऱ्या कशात तर घेऊन आहे ना चांगलं मिक्स ढवळून घ्यावं. कारण की नाहीतर काय प्रॉब्लेम येतो, खाली जाऊन आहे ना ते खाली चिटकून राहते. त्याचा परत आपल्याला पाहिजे तसं इफेक्ट्स मिळत नाहीत. त्यासाठी असं एखाद्या ह्याच्यात वेगळ्या भांड्यात घेऊन आहे ना थोडंसं हलवून घ्यावे, जास्त जेणेकरून आपल्याला कॉम्बिनेशन चांगल्या प्रकारे पाण्यात विरघळायला भेटेल. तर अशा प्रकारे ड्रीपमधून सोडणार आहे. अशा प्रकारे ड्रीपमधून सोडून द्यावे. बघू शकता सल्फरचं.